मी एका लहानशा खेडेगावावरून आलो. मी जेव्हा मुंबईच्या फुटपाथवर राहत होतो, चौपाटीवर झोपत होतो, मुंबईच्या चौपाटीवर राहताना मी चिमूर लोकसभेची निवडणूक लढवलो. 28,591 मत होते साहेब. 4थ्या क्रमांकावर होतो मी चिमूर लोकसभा निवडणुकीमध्ये. तेव्हा मुंबईच्या फुटपाथवर राहत होतो, म्हणजे चौपाटीवर झोपत होतो. मग मी तिकडची निवडणूक झाली, मुंबईला वापस आलो आपला. आणि त्या कवाडेच्या सर्व आरपीआयच्या त्या बीएसपीच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र राऊत RSSचा आहे म्हणून असा प्रचार करून ठेवला, असा प्रचार करून ठेवला की तो प्रचार लोकांना म्हणजे तो गैरसमज काढता काढता 15 वर्ष गेली, म्हणजे 5-10 वर्ष गेली. कारण मी नव्हतोच तिथं, कार्यकर्ता नव्हतो, कार्यकर्ते नव्हते आपले. आपण गेलो, वयाचे 25 वर्ष पूर्ण झाले होते. गेलो, लोकसभेचा फॉर्म भरला. 3-4 मित्र होते आपले फुटपाथी. 5-5 हजार रुपये साहेब व्याजाने घेतले. 3 लोकांनी 10% व्याजाने. 15,000 रुपयात मी पहिली लोकसभेची निवडणूक लढवलं होतं, व्याजाच्या पैशाने 10%. भाषण दिलेत, एक गाडी केली होती, भाषण दिलेत रोज. चला 10 चौक दिसला भाषण, चौक दिसलं भाषण. आणि मग दैनिक लोकमतने एक सर्व उमेदवारांची जाहीर सभा घेतली होती पवनी इथं. आणि मग तिथं जे आपलं घनघनाती भाषण झालं, सर्व परेशान होते. अरे हा का लहानसा पोरगा, 25 वर्षाचा, म्हणजे आपण तेव्हा दिसतच केवढे असो. आणि जेव्हा साहेब सर्वात शेवटचं माझं भाषण ठेवलं आणि मग जे आपलं भाषण सुरू झालं, तर जे काही 10-15 हजार पब्लिक होती तिथे, ती सर्व म्हणायला लागली की रावसाहेब आम्ही तुम्हालाच मत देऊ. आणि मग ते वातावरण पलटत गेलं. महादेवराव शिवणकर त्या सभेला होते, कवाडे साहेब नव्हते. शिवणकर साहेबांनी माझं भाषण झाल्यानंतर म्हणाले की साहेब म्हणे बाळासाहेब ठाकरे नंतर दुसरं भाषण मी तुमचं ऐकलं म्हणे. म्हणजे शिवणकर साहेबांनी तेव्हा तसं म्हणलं होतं.